शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण एक चमत्कारिक अनुभव ऐकणार आहोत। जिल्हा सांगली, तालुका जत आणि गाव आहे माडगाव। आपल्या सोबत आहेत सिद्धेश्वर माळी, ज्यांचं आपण ऐकले आहे की 20 गुंठ्यामध्ये 32 टन कलिंगड त्यांनी काढले। रेकॉर्ड ब्रेक कलिंगडाचं उत्पन्न घेणारे शेतकरी आणि त्यांच्या गोठ्यावर आपण आज आहोत। मिल्क चार्जरचं गो अमृत आपल्या कलिंगडाच्या शेतीला हवंय म्हणून त्यांनी 2 गाय या ठिकाणी दिसतात आपल्याला। ही गाय जी होती पहिल्यावर होती आणि ही माझावर येत नव्हती म्हणून 4 शेतकरी बदलले आणि शेवटी चौथ्यांदा तुम्ही आणले, बरोबर आहे? किती हजाराला आणली? मास्तरला मी फसवलं म्हणून सगळेजण हसले। अच्छा, तुम्ही मास्तर आहात, तुम्हाला फसवलं म्हणून सगळे लोक हसले। 10,000ची गाय तुम्ही आणली। 10,000 9 महिन्यात आमच्यात आले ते पिल्लू दिले आम्हाला। तिला 9 महिन्यानंतर तिला पिल्लू झाले, म्हणजे पहिलीच गाभण होती पण ती मालकाच्या लक्षात आली। आमच्यात आणून 1 महिना मी मिल्क चार्जर चारल्यावर गाभण झालं, गाभण राहिली। मग 9 महिन्यामध्ये मिल्क चार्जर। अच्छा, बाळ दिल्यानंतर 9 महिन्यानंतर किती दिवस ती दूध देते? किती पण देते सर, आज पण काढलं तर दूध देते, पण आम्हीच बंद करायला लागतो। म्हणजे आता किती दिवस झाले ती गाभण राहून? परत डबल 10 दिवसात येणार आहे बघा सर। अच्छा, म्हणजे 9 महिने परत पूर्ण झाले। 8 महिने 10 दिवस झाले तुम्हाला तिने 2 वर्षामध्ये कंटिन्यू दूध दिलंय। कंटिन्यू दिले। किती लिटर दूध देते एका टायमाला? 12-13 पर्यंत जाते। 13 लिटर दूध देते, म्हणजे 25 लिटर दूध तिने कंटिन्यू वर्षभर दिलं। कोण पण काढू दे, तुम्ही बळच आठवली। आता ही गाय पण तुम्ही कालवड आणली? कालवड आणले, पोकट मध्येच आणले पण। अच्छा, मग ही किती दूध दिलं तुम्हाला? सेम, हे 10 लिटर देते सर। म्हणजे ही 20 लिटर। या दोन्ही गाय मिळून तुम्हाला 1 वर्षात किती उत्पन्न मिळालं? 4 लाख रुपयापर्यंत सगळं टोटल पैसे झाले या दोन्हींचे, म्हणजे 1,80,000 रुपये नुसते दुधाचे एका गायचे झाले। लोक म्हणतात दूध व्यवसाय परवडत नाही। परवडते सर, परवडत नाही कसं? ते मिल्क चार्जर वापरत नाही व्यवस्थित। मिल्क चार्जर रेट त्यांना परवडत नाही, डॉक्टरचं व्हिजिट जास्त करतात। आज तुमच्याकडे या गोठ्यामध्ये गोचिड नाही, काही नाही, त्रास नाही, भरपूर दूध काढले, शेण बी एवढं क्वालिटी जबरदस्त निघते। दूध व्यवसायात मिल्क चार्जर तर कंपल्सरी वापरायलाच पाहिजे। अडचण काय तर आलं तर हेल्थ चार्जर जर वापरलं की डॉक्टरचं गरजच पडत नाही, आणि वर्षाने एकदा आपलं प्रत्येक वर्षी गाय येत जाते, वेळ वाया जात नाही, वेळ जात, भांडवल गप होत नाही। चार्जर नाही वापरलं तर ते खटकाला विकले आणि 10,000 जाते। बरोबर आहे, आणि ते पाप शेतकऱ्याला लागते। शेती पण झाले, माझे खिशा पण गरम झाले, सगळे वस्तू झाले। क्या बात आहे, यस, थँक्यू।